नमस्कार मेष राशीच्या लोकांनो, पुढील 72 तास तुमच्या आयुष्यात वादळ आणणार की चमत्कारांचा पाऊस पाडणार? येणारे 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि तितकेच शक्तिशाली असणार आहेत. ब्रह्मांडात काही अशा ग्रहांची युती होत आहे जी गेल्या अनेक महिन्यात झाली नव्हती. हा काळ तुमच्यासाठी केवळ एक साधारण काळ नाही, तर तुमच्या नशिबाला कलाटणी देणारा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. एका बाजूला तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला एक मोठा इशारा देखील लपलेला आहे. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर मोठे नुकसान होऊ शकते, पण जर तुम्ही योग्य पाऊल उचलले तर एक असा चमत्कार घडेल ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल. आजच्या या छोट्याशा महाविशेष व्हिडिओमध्ये आपण मेष राशीच्या पुढील 72 तासाच्या अचूक आणि पूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. तुमच्या आरोग्यापासून पैशाच्या स्थितीपर्यंत आणि तुमच्या लव्ह लाईफपासून ते करिअरपर्यंत नेमकं काय घडणार आहे, कोणत्या एका चुकीमुळे तुमचे नशीब पालटू शकते, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या 10 मिनिटात मी तुम्हाला अशा 3 खास गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी सुरक्षा कवच बनतील. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की पुढील 72 तासात नक्की असे काय घडत आहे ज्यामुळे संपूर्ण ग्रहमान बदलत आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ हा ऊर्जेचा, धैर्याचा आणि अग्नीचा कारक आहे. परंतु पुढील 3 दिवसात मंगळाची जी स्थिती गोचर कुंडलीत निर्माण होत आहे ती तुम्हाला अत्यंत उग्र बनवू शकते. त्यातच शनीची वक्री दृष्टी आणि राहूचा प्रभाव तुमच्या राशीवर एकाच वेळी पडत आहे. याचा सरळ अर्थ काय, तर ब्रह्मांड तुम्हाला एक मोठा इशारा देत आहे. हा इशारा आहे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा. पुढील 72 तासात तुमच्या मनात विनाकारण चिडचिड वाढू शकते. समोरची व्यक्ती काहीतरी सामान्य बोलेल, पण तुम्हाला त्याचा प्रचंड राग येणार आहे. जर तुम्ही त्या रागाच्या भरात काहीतरी चुकीचे बोलून गेलात तर तुमचे बनलेले काम एका मिनिटात बिघडू शकते. विशेषतः ऑफिसमध्ये तुमच्या वरिष्ठांशी म्हणजे तुमच्या बॉस सोबत बोलताना किंवा घरी वडिलांशी बोलताना, मोठ्या भावनांशी संवाद घालताना शब्दांचा वापर खूप सांभाळून करा. या 72 तासात वाद घालणारे लोक तुम्हाला जाणीवपूर्वक उकसवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्हाला शांत राहायचे आहे आणि हा शनीचा परीक्षेचा काळ आहे हे लक्षात ठेवायचे आहे. जर तुम्ही या 72 तासात शांत राहिलात तर तुम्ही या इशाऱ्याला चमत्कारात बदलू शकता. आता आपण बोलूया त्या मोठ्या चमत्काराविषयी ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत होता. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि गेल्या काही महिन्यांपासून तुमचे प्रमोशन अडकले असेल किंवा तुम्हाला नवीन नोकरी हवी असेल तर पुढील 72 तास तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. मंगळ आणि गुरुची जी शुभ युती होत आहे ती तुमच्या दशम आणि एकादश भावावर थेट प्रभाव टाकत आहे. याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी तुम्ही आधी मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू दिली होती आणि तिथून काही उत्तरच आले नव्हते, तर तिथून अचानक तुम्हाला चांगला फोन येऊ शकतो. तुमच्या कामाचे कौतुक अचानक तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी सर्वांसमोर करणार आहेत. जे लोक व्यापारी आहेत, ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, मग तो कपड्यांचा असो, सोन्याचा असो किंवा रिअल इस्टेटचा असो, तुमचे रखडलेले प्रत्येक व्यवहार अचानक मार्गी लागतील. एखादा मोठा ग्राहक म्हणजेच क्लायंट जो तुमच्या हातातून निसटला होता तो स्वतःहून तुमच्याकडे परत येणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप करताना कागदपत्रे नीट तपासा. चमत्कार नक्की घडणार आहे. चला तर मग आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे पैसा. मेष राशीच्या लोकांनो, गेल्या काही दिवसात तुमचा खर्च खूप वाढला होता, पण पैसा आवक कमी होती, जावक जास्त झाली, अशी तुमची स्थिती झाली आहे. तुमच्याकडे खूप पैसा येतो पण तुमच्याकडे खर्च बी तेवढाच येतो. प्रत्येक जण घरात आजारी पडतं, त्याला पैसे जातात. मुलांच्या शालेय शिक्षणासाठी खूप खर्च होऊ लागलाय. तर तुम्ही काळजी करू नका, कारण पुढील 72 तास तुमच्या आर्थिक स्थितीत एक मोठा बदल घडवून आणणार आहे. या काळात कुंडलीत गुप्त धनयोग आणि अचानक लाभ योग निर्माण होत आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला रस्त्यावर पैशाची बॅग सापडेल, तर याचा अर्थ असा की तुम्ही भूतकाळात केलेली एखादी गुंतवणूक जसे की शेअर्स, म्युच्युअल फंड्स किंवा जमीन तुम्हाला अचानक मोठा परतावा देऊन जाईल, किंवा तुमचे जे पैसे गेले कित्येक महिन्यापासून, वर्षापासून
कुठेतरी अडकले होते, जे मिळण्याची शक्यता कमी होती, तुम्ही आशा सोडून दिली होती, ते पैसे अचानक समोरची व्यक्ती स्वतःहून आणून देणार आहे. पण या चमत्कारासोबतच एक सावधगिरी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या 72 तासात कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून लॉटरी, सट्टा किंवा अति धोकादायक ठिकाणी मोठी रक्कम गुंतवू नका. पैशाची आवक नक्की वाढणार आहे, फक्त तुम्हाला तो पैसा उधळपट्टी करण्याऐवजी वाचवायचा आहे. शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचे नातेसंबंध आणि तुमचे स्वतःचे आरोग्य. कुंडलीतील ग्रहाची उग्रता थेट तुमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम करू शकते. पुढील 72 तासात तुमच्या जीवनासोबत हजबंड वाईफ म्हणजेच किंवा लव्ह पार्टनर सोबत किरकोळ कारणावरून मोठा वाद होऊ शकतो. जुन्या गोष्टी उकरून काढल्या जाऊ शकतात. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जोडीदाराच्या बोलण्याचा लगेच राग मानू नका. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता आरोग्याबाबत बोलायचे झाले तर मंगळाच्या प्रभावामुळे रक्तभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन, डोकेदुखी किंवा उच्च रक्तदाब, हाय बीपी चा त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना आधीपासूनच बीपी किंवा हृदयाचा त्रास आहे त्यांनी या 3 दिवसात जास्त मानसिक ताण म्हणजे स्ट्रेस घेऊ नये. आणखी एक सर्वात मोठा इशारा म्हणजे पुढील 72 तासात गाडी चालवताना प्रचंड काळजी घ्या. गडबडीत किंवा घाईघाईत ओव्हरटेक करू नका. रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळा. ग्रहाची स्थिती अशी आहे की छोटीशी चूक सुद्धा अपघाताला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे स्वतःचे रक्षण स्वतः करा आणि वेगावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आता वेळ आली आहे त्या 3 महाउपायांची, जे या 72 तासातील नकारात्मक पूर्णपणे नष्ट करतील आणि चमत्काराचे दरवाजे उघडतील. पहिला उपाय, रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा पठण करा. यामुळे मंगळाचे दोष शांत होतील. दुसरा उपाय, या 3 दिवसात कोणाकडूनही मोफत वस्तू किंवा कर्ज घेऊ नका, ते तुम्हाला खूप महागात पडेल. तिसरा उपाय, लाल रंगाचा रुमाल स्वतःजवळ ठेवा किंवा कपाळावर चंदनाचा टिळा लावा, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तर मेष राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, ब्रह्मांड तुम्हाला संधी देत आहे. पुढील 72 तास तुमच्या हातात आहेत. भीती बाळगण्याची गरज नाही, तर सावध राहून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्याची गरज आहे. मनात सकारात्मकता ठेवा, कारण हा काळ तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. तुम्हाला काय वाटते? तुमच्या आयुष्यात सध्या कोणती समस्या सुरू आहे? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि मार्गदर्शक वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आपल्या मेष राशीच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच अचूक आणि खऱ्या भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन नक्की दाबा. पुढील 72 तास तुमच्यासाठी सुख, समृद्धीचे आणि आनंदाचे जावोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय महाकाल. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करून जावा.